मला तरी बोलायला लावायचं. हॅलो हॅलो केम छो? मजामा, सगळे मजामा. सो आज आमचा प्लॅन आहे हेल्दी नूडल्स बनवायचा. त्यासाठी आम्ही घेतले आहेत हे मास्टर चावचे नूडल्स. आमचे भाज्या चिकन असं सगळं रेडी केले. काय हेल्दी याचं? हेल्दी म्हणजे चिकन टाकणार आपण, प्रोटीन व्हेजिटेबल्स आपण टाकणार. होल व्हीट नूडल्स. होल व्हीट नूडल्स आम्ही 36 ग्रॅम ऑफ प्रोटीन. कमी ऑइल आपण वापरणार, असं सगळं आपण करणार. नो प्रिझर्वेटिव्स. एअर ड्राईड नूडल्स. ओके. सो व्हॉट डू वी हॅव हियर? आपल्याकडे आहे हे आहे बेबी कॉर्नचे. आम्ही जे एक आठवडे झाले घेतले होते. एक आठवडा झाला काही यूज होत नाही म्हणून आज आम्ही नूडल्स त्याच्यानंतर कॅप्सिकम आहे, त्याला पण एक आठवडा झालाय. जे उरलेल्या भाज्या आहेत ज्या यूज नाही झाल्या आठवड्याभर, ह्याला पण आठवडा झालाय. जे आम्हाला संपवायचंय, ज्या संपायच्या भाज्या त्या सगळ्या ह्याच्यात ह्याला 2 आठवडे झालेत. पण मी धुवून ठेवले म्हणून म्हणतात ते ऑलरेडी आहे अजून आहे, पण आपण सध्या एवढंच यूज करू शकतो. एवढं पाणी घ्यायचं कारण आपल्याला हे बॉईल करून घ्यायचंय. ठीक आहे. याच्यातनं हलकं पाणी हलकं तेल टाकायचं. तेल संपले. ठीक आहे. तेल आपण कशासाठी टाकतो हे चिटकायला नको म्हणून. मग आपण मस्त वेगळी त्याच्यात टाकायचं मीठ. मीठ जास्त टाकायचं. किती टाकायचं सांग तरी. त्यांना काय त्यांना रेसिपी काय पण शेअर करतो. मग काय कर आपण ब्लॉग करतो टाइम. तुम्ही बघू शकता किती चमच झाले. हे 4 चमच झाले मीठ, कारण पाणी नसते आणि नूडल्स कमी असणार. मग कसं नूडल्सला चव आली पाहिजे. एवढे सगळे टाकायचे? एवढे सगळ्यांना टाकायचे. आता मला लक्षात नाही किती टाकायचे. आपण अंदाजे घेऊया. आपण एवढे घेऊया. तू खाशील ना जास्त. राहिले तुम्ही संध्याकाळी खायचे. तू राहिले तर काय, तू परवा पण खाशील नूडल्स. नूडल्स इज माय फेवरेट. चिकन नूडल्स आणि प्रॉन्स नूडल्स. करतोय नूडल्स सोबत मी हे पीनट्स लाईम चिली सोडा. बघितलं कोणाचं आहे ते? कोणाचं आहे? दाखव. नॉइस. तो दिसत नाहीये. चिली सोडा घे तुझ्या हाताने असं कोक टाक. पण कोक. तू खा. नाही मला नको. मी असं अनहेल्दी काही खातो. तू विसरलास? सोडू नको. असंच ठेव नूडल्स. मग आता तू काय कर माहितीये का? तू भाज्या टाकायला घे. आपलं जेवण एकदम झटपट पटापट लक्ष्मीची घे अंदर. खायचं. काय नसा दिसतं ते. सेल्फ ऑब्सेस. एवढे का नसा दिसतं? काय काय करायला लागतं बघा. कोणासाठी काय काय करायला लागतं बघा कसं असतं. काय कसं असतं ते तर बोल. किती बिझी. आज सॅटर्डे दिवस, आरामाचा दिवस आहे. मी सकाळपासून नुसती धावपळच करतो. हो. काय केलंस? मग मी पण तर केलं सगळं. जिमला गेलो. त्यानंतर मी लॉन्ड्रीला कपडे दिली, मी आयनिंगसाठी कपडे दिली, मी बाईक वॉश केली, मी स्कूटी वॉश केली, मी नंतर झेप्टोवरून चिकन मागवलं, मी कपडे वाळत घातली वॉशिंग मशीन. मग मी कपडे धुवायला घातले. मग मी लादी पुसली, मी फॅन पुसले, मी पण काय काय काम बोलतोय. मी माझं बोलतोय. पण मी पण काम माझं बोलतोय ना. मग त्यांना असं वाटलं की तू एकटाच काम करतो. तू बोल ना तुझं माझं झालं. मग मी सांगितलं ना. माझ्या मध्ये का घुसवतोय? कारण तुझं आणि माझं कंपॅरिझन नाहीये. मी फक्त चुकीचं काय नाही केलं पाहिजे. चुकीचा मेसेज नाही गेला पाहिजे की हिचा नवराच काम करतोय, ही काय करते. मग तू सांग ना माझं झाल्यावर. एक काम करते, बाहेर काढ. काय चॉपर बोल ना. चॉपर बाहेर काढ. चॉपर कुठे? चॉपर शेवटी आहे. बाजू बघ किती टाइम वाचला. पेन आणि घेतली.
वासच नाहीये बघ. ते चिरल्यावर वास येत. मला नाही वाटत पील ऑनियन. थँक्स प्रणव फॉर सजेस्टिंग दिस. म्हणजे स्वतःचं काम वाचवायला हे केलं. हे नाही तर लसूण घ्या, सोलत बसा. मग काय झालं, अर्धा तास. लसूण सोलणं पण एक कला आहे. काय कला आहे, टाइम वेस्ट आहे. कलाच आहे. झालं. आता नूडल्स बाहेर काढायचे. 6 मिनिटं झालेली आहेत. झालेली आहे. झालं नक्की? एकदम टेस्टच झाली. काय भारी आहे. बस, नको. म्हणून मी तुझ्यासोबत किचन ब्लॉग बनवते. बोलो आगे बोलो फटाफट. आगे बोलो. आता ते काम ना, हे जरा नूडल्स आपण थंड करू. आमचं पाणी गेलं म्हणून आम्ही हे सगळं असं काम धंदे करतो. तिकडून पाणी. वन पीस वरती कोण जेवण बनवतो जरा सांगा मला. काय? कारण तुम्हाला फिरायला नेत नाही म्हणून मी काय घालू, आता कधी घालू मी सांग. काय फिरायला देत नाही. म्हणजे सॉरी, मला तसं नाही बोलायचं, पण मी कधी कपडे घालू मग हे पडून नये. कोणतं ऑइल वापरूया? ऑलिव्ह ऑइल. जे ऑइल आहे ते वापर ना. अरे म्हणजे किती ऑइल आहेत आपल्याकडे? साधं ऑइल आहे आणि मस्टर्ड ऑइल आहे. मस्टर्ड ऑइल बनवूया. मस्टर्ड ऑइल मध्ये थंडीसाठी घेतलेलं ते आता गरमी संपायला लागली. ठीक आहे. आमच्याकडे काय काय आहे ते आपण बघून घेऊया. आमच्याकडे हा एक आहे गोचुजांग सॉस आहे. मग चिली ऑइल आहे. त्याच्यानंतर मिसो पेस्ट आहे. ही रामेनची पेस्ट आहे, पण आपण याच्यात टाकून देऊया. यूज होईल कारण आता याचं एक्सपायरी 26 सप्टेंबर 26 सप्टेंबर पर्यंतच आहे. ठीक आहे. तोपर्यंत मी संपेल करू. तुला टेस्टी मला दाखवायला नाही आता काय काय फेकलंय आम्ही. आता हे मस्टर्ड ऑइलचं तू शिकून घे. मस्टर्ड ऑइलला अशी वाफ आली ना, वाफ नाही, धूर आला की मग त्याच्यात सगळं टाकायचं. हे असं हाताने असं कर. मी काय तुझून काय काय पाहिजे? कांदाच नाही घेतला रे. हे नाही घेतलं ते नाही घेतलं म्हणून सगळ्याला उपलं फटाफट होते. तू सगळे सॉसेस काढ. 2 चम्मच घे. शिरो मिसो 2 चम्मच. 2 टेबलस्पून. ओ आखी काय? आखी कोणती भाषा आहे? ही जॅपनीज रील येते ना, अच्छा. चिली ऑइल जेव्हा टाकायचं बरोबर टाका. आम्ही एवढेच नूडल्स वापरणार, एवढूशेच. चिकन एवढं वापरणार आहे आम्ही भरभरून, आणि व्हेजिटेबल्स पण भरभरून. तर पाणी टाकून वाव, मिडल क्लास मेंटॅलिटी. अरे एक काम करते, नूडल्स घे आणि त्याच्यात टाक आणि असं कालून परत त्याच्यात टाक. हे आम्ही नूडल्स टाकतो याच्यात, कारण आम्हाला चिली ऑइल सगळं काढायचं आहे त्यातून. हा पण पूर्ण एक चमच. नाही अर्धा चमच. झाला ना मग फुल चम्मच. घे थोडं हे ना 1 टेबल. हा फेस मास्क रेडी आहे. सौरभ लाव आता. दे तुझ्या तोंडाला लाव. तुला लाव. तोपर्यंत काय करायचं? मला तरी बोलायला लावायचं. मला पण मारलं. पण मी तुला काय डिपेंड केलं असं तुम्ही काय डिपेंड केलं? असं 2 मिनिट टाकलाय खाली.
झालं ना, आता मी जातो. बनलं जेवण. वेळ आता गॅस काम करणार आहे. गॅस माझ्या हात पण काम करतायत. एवढीच आहे? म्हणजे मी असंच टाकून देते आता. मला असं वाटतंय जरा टाकावं. का? असंच. मला वाटतं की म्हणजे फ्लेवर्स. So at this stage, at this point, you know, we have to add 1 tablespoon of this mix face mask, so that you know aroma of this noodles come ramen will become. You know, मी आत्ता बघा. oh, now that we have added 1 tablespoon of face mask, it has infused, the flavor are infused in the noodles. नूडल्स मध्ये चिकन आणि व्हेजिटेबल. Oh, we have not yet added noodles. त्याला झाकण ठेवायचं म्हणजे भाजीमध्ये उतरतं. Absorb करणार आहे. हे राहिलं बघ. हे कापूया. कोणता गेम येतो तुला? बोललं. तुला माहिती नाही आहे. कैसा घुमाणेगा. ते रील असतात ना, कॉर्पोरेट, यू नो हाऊ टू बिहेव इन कॉर्पोरेट. किती किती फालतूपणा करतो तुला. तशी आहे. कसं काय फिरवलं मी तुला सांग. कॉर्पोरेट वाले जे चाल तरीके आहेत ना, ते सगळी घरी यूज करते. जसं एक्झाम्पल दे. असं सबूत आहे याच्याकडे. फिरवते ना गोष्टींना, असं फिरवते. बापरे. मी असं काही नाही करत. खायला असं वाटतं की हा खूपच साधा भोळाच अरे आहे. रे. ऑफिस मध्ये पण साधा भोळा आहे. अरे रे रे रे, अरे रे रे. सामाजिक आणि शैक्षणिक आणि काय बोलतात, दैनंदिन जीवनात मी साधा भोळाच आहे. I think we need to add 1 more tablespoon of this face mask. ते गाडीवरचे भैया किती फटाफट नूडल्स बनवतात किंवा रेस्टॉरंट मध्ये. अरे आपण तो गॉर्डन रॅमझी आहे ना, गॉर्डन रॅमझी, त्याला आम्ही बीट करू. ही रेसिपी बघून तो आम्हाला विचारेल की नक्की तुम्ही काय केलं, कसं केलं. तो आपला इंटरव्ह्यू घ्यायला येईल. घंटा कशाला येईल बघायला. You know, this recipe is affiliated by Michelin star restaurants and the chefs working in that restaurant. रेसिपी It's rated by. We क्या बोलूं? Sorry, cut, not affiliated, rated. I'm having healthy fats right now. मस्त वाट लावलेली आहे. अप्रतिम टेस्टी लागतोय, खूप भारी लागतोय. तो माझा वर्ड काय होता अफिलिएटेड. मराठी? अप्रतिम. कोणता कधी वापरलेला? अप्रतिम सारखा. उमामी. उमामी. 5 more minutes ठेवूया आपण. शिजलंय पण जरा अजून फ्लेवर्स इन्फ्यूज नाही झाले अजून. बघू. आई, घट्ट झाला. एवढीशीच नूडल्स? हो. हे कोण टाकेल? हे पण टाक. हे आमचे मिडल क्लास नूडल्स. इकडे पण टाक. मिडल क्लास नूडल्स. ऑरेंजला गेलेले. आता हे टाक. चॉपस्टिक आहेत आमच्याकडे. चॉपस्टिकने खाणारे की नाही? हा? येतं का? हो. एक काम कर. आता आपण टाकूया याच्यात फायनल हे काय? ग्रीन कांदा, कांदा. स्प्रिंग अनियन, मराठीत काय बोलतात? कांद्याची पात.
हे बघा आमचे नूडल्स कसे टेस्टी सुंदर आणि यम्मी दिसत आहेत. हे काय टाकले? मंदारच्या हस्ते पण टाकून घेऊया आपण नूडल्स मध्ये ग्रीनची पात. वी आर रेडी टू ईट हेल्दी नूडल्स Affiliated and rated by Michelin star chefs शेफचं नाव जिग्नेश मोहिते. जिग्नेश सगळं तुझ्यावर नाव टाकलंय तुझ्या जिजूने. लेट्स गो अँड ईट. चलो. वाह काय नूडल्स बनवले सौरभीने, अति उत्तम. काय दिसतायत. नूडल्स कम चिकन और व्हेजिटेबल झाला. हेल्दी नूडल्स म्हणतात याला, हेल्दी नूडल्स. तोंडाला पाणी आलं माझ्या. मी दिसत नाहीये. जमतंय? थोडं स्पायसी लेवल आहे त्यामुळे मला अजून चांगले वाटतात हे. मस्त काढायचंय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. मंदार टाटा बाय बाय कर. हॅलो.